आजच्या दिवसातील तिसरी लढत जय बजरंग असोले त्यांच्या विपक्ष एसआर स्पोर्ट्स वडवली. चांगला सामना या दोन संघांमध्ये असेल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढला एक सिंगल आणि सध्याच्या घडीला आता सिंगल नाही या संघाचा अर्थात जय बजरंग वडवली क्रिकेट संघाचा श्री गणेश होईल. धावपळक एकडे आकड्यावर जाऊन पोहोचलाय एसआर स्पोर्ट्स वडवली. तेच आजच्या दिवसामध्ये तीनही संघ वडवली गावातील तीन संघ एकमेकां आजच्या दिवसामध्ये संघ इनॅक्शन मध्ये असतील. ते फटका फसलाय मात्र बाउंड्री लाईनच्या लगे डीप मध्ये खराब क्षेत्ररक्षण आणि कॅच ड्रॉप धरणीला दान करत असताना आता फलंदाजाला मिळतंय जीवनदान. फलंदाज विक्रमला धावपळक सध्याच्या घडीला आता 2 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पहिलाच चेंडू डॉट हाताला लावतात नंतर विकेट आणि 2 सिंगल. धावपळक 2 या आकड्यावर जाऊन पोहोचला. एसआर स्पोर्ट वडवली स्टेप आउट झाले. फटका बिगेट करण्याचा प्रयत्न परंतु हवं तसं टायमिंग जुळालं नाही त्यात कारणास्तव आता निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 2 सिंगल नंतर आता कमबॅक चांगलं राहिलं गोलंदाजाचं. गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं षटक हाताळण्यासाठी उत्तम उत्तम आता आपल्या संघासाठी उत्तम रित्या कामगिरी बजावत असताना चांगली कामगिरी आपल्या संघासाठी मैदानामध्ये करतायत. शेवटचा चेंडू आहे, पहिलं षटक मार्गस्थ आहे. फुलटॉस चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु तो प्रयत्न फसला. त्यात कारणास्तव क्षेत्ररक्षण तिथे चांगलं राहिलं. अगदी आपण पाहू शकता डीप पॉइंटला लाईक बायच्या स्वरूपात सिंगल असेल. षटक समाप्तीची घोषणा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावपळकावर धावा एका गड्याच्या मोबदल्यात जाऊन पोहोचतील 3 या आकड्यावर. घडीला एसआर स्पोर्ट्स वडवलीचे गोलंदाज करत असताना पुन्हा एकदा वाईड लाईनचा आता चांगला उपयोग. सलगचा दुसरा अवांतर असेल. पंचांची घोषणा येते. 2 अवांतर चेंडू तिथे हाताळत असताना सध्याच्या घडीला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील राहुल. मात्र लाईन आणि लेंथ चांगली पकडली आहे गोलंदाज राहुलने. धावपळक 1 ने पुढे सरकेल सध्याच्या घडीला टीम जय बजरंग असोले क्रिकेट संघाचं 5 या आकड्यावर. पुन्हा एकदा वाईड लाईनचा चांगला सलगचा हा तिसरा अवांतर, तिसरा वाईड गोलंदाज राहुलच्या माध्यमातून. नक्कीच नौखा खेळवणे मला असं वाटतं आणि नक्कीच मनावर थोडं दडपण असेल. त्यात कारणास्तव आता अवांतर हाताळत असताना गोलंदाज तिथे आपल्याला पाहायला मिळतात राहुल. स्कोररच्या भूमिकेत या स्पर्धेचे सर्वे सर्व आमचे मित्र मयूर शेलवले दाखल झालेत. त्यांचं देखील करूयात सहर्ष मनापासून स्वागत. सध्याच्या घडीला ऑनगोईंग मॅच कडे जाऊया. तिथे गोलंदाज राहुल यावेळेस आता पाहू शकतात कट करण्याचा प्रयत्न परंतु आता लाईन आणि लेंथ गोलंदाजाने चांगली साकारली आहे. सूर आता सध्याच्या घडीला सापडलाय गोलंदाज राहुल. त्यात कारणास्तव आता 3 अवांतर चेंडू नंतर हा डॉट येईल. चांगला कमबॅक सध्याच्या घडीला करत असताना गोलंदाज राहुल तिथे आपल्याला पाहायला मिळेल. धावपळक स्थित आहे 6 या आकड्यावर. सफल झाले. बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका तिथे आपण पाहू शकतायत शेवटच्या क्षणाला कॅच घेण्याचा प्रयत्न होता परंतु एक टप्पा घेत आता चेंडू सी मारेखा पार. मिळतील 4 धावा. चौकार. त्याचप्रमाणे तिथे एक स्टँड आहे. तिथे प्रेक्षकांनी तो बाउंड्री लाईनचा पट्टा धरलाय तो कृपया सोडायचा आपण. ब्लॅक शर्ट घातलेला व्यक्ती आहे त्याने तो पट्टा सोडा कृपया करा. मात्र तिथे मैदानात घडतंय कॅप. येस थँक्यू. बॅटची एज होती आणि
झेल घेण्याची संधी होती, परंतु ती संधी आता नाकारत असताना झेल धरणीला दान केलाय. फलंदाजाला मिळतंय जीवनदान. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये धावपळकावर धावा 10 आहेत. 10 या आकड्यावर सध्याच्या घडीला धावपळक जाऊन पोहोचल्या टीम जय बजरंग असोले क्रिकेट संघ. खोलवट टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलाय, अगदी पाहू शकतायत आपण. मात्र बाउंड्री लाईन लगत थोडे फंबल जरूर झाले, परंतु धावा वाचवण्याचं काम तिथे फिल्डरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. दरम्यान 2 धावा येतील, 2च्या मदतीने धावपळक 12 आकड्यावर जाऊन पोहोचेल. टीम पहिल्या डावामध्ये फलंदाजी करणारा जय बजरंग असोले क्रिकेट संघ. ते आपण पाहू शकताय. तर सकाळच्या सत्रापासून ज्या पहिल्या 2 ओव्हर या एंडने होतात, त्या 2 ओव्हरने 2 ओव्हरमध्ये धावांसाठी संघर्ष हा प्रत्येक संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र यावेळेस समोरच्या दिशेने फोर्स केलाय. एकच सिंगलवर समाधान मानत असताना धावपळक 1ने पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावर. पुन्हा एकदा विकेट काढण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा हवा तसा संपर्क नाही. निर्धाव चेंडू. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना धावपळकाचा जर विचार केला तर आता जाऊन पोहोचेल टीम जय बजरंग असोले क्रिकेट संघ एका गड्याच्या मोबदल्यात 13 या आकड्यावर. गोलंदाजी ट्रॅकवर आता ज्या गोलंदाजाने पहिलं षटक हाताळलं होतं तोच गोलंदाज उत्तम. पहिल्या षटकामध्ये तर उत्तम कामगिरी राहिली होती, मात्र या षटकामध्ये आता कशा प्रकारची कामगिरी असेल. गोलंदाजी ट्रॅकवर सेकंड स्पेल मध्ये पुनश्च एकदा गोलंदाजीचा भार उत्तम यांच्या खांद्यावर सोपत असताना टीम SR स्पोर्ट्स वडवली क्रिकेट संघ. शॉर्ट पिच चेंडू स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. मिस्टाइम स्टोक स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कमालीचा झेल पकडत असताना आता फलंदाज बाद होईल. फलंदाज बाद. थँक्यू. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय सल्लागार आणि पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले सर्वांचे लाडके सचिन चोरगे सर, मेजर सर इथे उपस्थित राहिले, त्यांचं देखील सहर्ष मनापासून सहर्ष स्वागत करतो. पोलीस दलामध्ये कार्यरत असताना क्रिकेटवर निस्सीम प्रेम ज्यांचं नेहमी आपल्याला पाहायला मिळतं, कोणतीही स्पर्धा असो आवर्जून भेट देण्यासाठी उपलब्ध होतात. सचिन सोलगे सरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. यावेळेस बिगिट केला. ओव्हर पिच चेंडू होता, फटका दमदार आहे, अगदी मिड विकेटला मोठा षटकार आहे. 6 धावांसाठी पंच कळवतायत बिगिट सिक्सर. थँक्यू. पहिल्या चेंडूवर आक्रमकता आता स्वीकारले फलंदाज गणेश. पहिल्या चेंडूवर विकेट करत असताना आता येणारा चेंडू कशा प्रकारे हाताळेल. फुलटॉस चेंडू होता, समोर फोर्स केलाय, फटका चांगला आहे, लागोपाठचा दुसरा सिक्सर. आता फलंदाज गणेशच्या बॅट मधनं 6 धावांसाठी षटकार. षटकार आणि षटकाराच्या मध्ये ते धावपळक 25 आकड्यावर जाऊन पोहोचेल. टीम
जय बजरंग असोले क्रिकेट संघ। अगदी आपण पाहू शकता चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी गणेश दाखल झाला, 2 षटकार त्याच्या बॅट मधनं आलं। चांगली कामगिरी मैदानामध्ये करत असताना पुन्हा एकदा कुलवा टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलं गोलंदाज उत्तमचं निर्धाव चेंडू 2 षटकारानंतर आता कमबॅक छोटेखानी कमबॅक करत असताना सध्याच्या घडीला गोलंदाज उत्तम आपल्याला पाहायला मिळतात। ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो, पहिल्या 2 धावामध्ये पहिल्या 2 षटकामध्ये संघर्ष राहिला होता, मात्र आता या षटकामध्ये धावगतीचा वेग काढवण्याचं काम गणेश करत असताना शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय, तिथे क्षेत्ररक्षक कार्पेटच्या साह्याने चांगलं क्षेत्ररक्षण त्यांचं राहिलं डीप मध्ये। मात्र आता 1 ते 1 सिंगल आणि सिंगलवरच समाधान मानत असताना धावपळक सध्याच्या घडीला 1 ने पुढे सरकेल 2 गड्यांच्या मोबदल्यात 26-26 या आकड्यावर। शॉर्ट पिच चेंडू होता, बिगिट करायचा होता, परंतु हवी तशी उंची नाही मिळाली आणि त्यात कारणास्तव आता निर्धाव चेंडू होईल। षटक समाप्तीची देखील घोषणा झाली आहे। 3 षटकाचा खेळ समाप्त होत असताना धावपळकावर धावा आता 2 गड्यांच्या मोबदल्यात 26-26 या आकड्यावर। जशी आता चौथ्या षटकाला सुरुवात होईल तदरम्यान मुख्य व्यासपीठावर करूयात सन्मान। मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय सल्लागार, पोलीस दलात कार्यरत असलेला व्यक्तिमत्व, क्रिकेटवर निस्सीम प्रेम असे आमचे सर्वांचे लाडके सचिन चोरगे सर इथे उपस्थित राहिले स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी। त्यांचा देखील करूया सन्मान। आमच्या गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व वसंतजी डोले यांच्या शुभ हस्ते मेजर सचिन चोरगे सरांचा करूयात सन्मान। त्यांचा सन्मान तिथे घडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यांना विनंती करतो की व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे आणि स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटायचा। सध्याच्या घडीला ऑनगोईंग मॅच कडे जाऊयात, जिथे चांगली कामगिरी राहिली टीम SR स्पोर्ट्स वडवली क्रिकेट संघाची। 2 षटकांमध्ये चांगली कामगिरी, मात्र मागील षटकामध्ये गणेशची फलंदाजी चांगली राहिली होती। सुपला खेळण्याचा प्रयत्न, मात्र मागे कीपरचा कमालीचा प्रयत्न करत असताना कमालीचा झेल त्याने संपादित केलाय। 100% प्रयत्न आपल्या गावासाठी देत असताना आता फलंदाज गणेशला मैदानाचा काढता पाया घ्यावा लागेल। फलंदाज बॅक टू द पवेलियन गणेश। गणेश बाद झाला, अगदी चांगली फलंदाजी त्याची राहिली होती, मात्र आता नवीन फलंदाज बुधाजी दाखल झालेत। पहिल्या चेंडूवर मिळणारी विकेट, विकेट काढण्याचा प्रयत्न, ओव्हर कव्हर्स, फटका चांगला आहे, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक खूप लांबचा पल्ला गाठत आले होते, परंतु एक टप्पा घेत सीमा रेखा पार, 4 मिळतील 4 धावा, चौकार। थँक्यू। चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावपळक आता सध्याच्या घडीला चौथ्या षटकामध्ये जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावर। गोलंदाजी ट्रॅकवर दिनेश, आता चांगली कामगिरी करावी लागेल इथून पुढे। पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु आता लाईन ती आपण पाहू शकतात खेचली गोलंदाज दिनेशने, कारणास्तव आता निर्धाव चेंडू होईल।
एक चौकारानंतर आता कमबॅक चांगलं राहिले गोलंदाज दिनेशचं. धावपळक सध्याच्या घडीला 30 या आकड्यावर. 3 फलंदाज बाद आपल्याला पाहायला मिळतात जय बजरंग असोले क्रिकेट संघ. पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू, विकेट काढण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा हवं तसं संपर्क झाला नाही. त्यात कारणास्तव सलगचा हा दुसरा डॉट येईल. तिथे गोलंदाजाच्या माध्यमातून चांगली कामगिरी दिनेश करत असताना पहिल्या चेंडूवर एक चौकार खेचला होता फलंदाज बुधाजीने. त्यानंतर 2 डॉट चेंडू खेळत असताना आता स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज बुधाजी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, समोर फोर्स केला मिड ऑफला क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षक अगदी डीप मध्ये. एकच सिंगल आणि सिंगलवरच समाधान मानत असताना सध्याच्या घडीला 2 फलंदाज. धावपळक आता जाऊन पोहोचेल 31 या आकड्यावर. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज खूप बऱ्याच काळानंतर आता परेश सलामीसाठी दाखल झाले होते. 1 धाव त्यांच्या बॅटमधून आली आहे. आजव्या बॅटने इथे फटका चांगला आहे. तिथे ऑन साइडला क्षेत्ररक्षक, एक सिंगल आणि नक्कीच एकाच सिंगलवर समाधान मानत असताना आता धावपळक 1 पुढे सरकेल 4 षटकांच्या अखेरीस आणि जाऊन पोहोचेल 3 गड्यांच्या मोबदल्यात 32 या आकड्यावर. स्पीडअप घाई करा, थोडी स्पीडअप अपेक्षित असेल. 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला. धावपलकावर धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 32 आहेत. शेवटचं षटक. पहिला चेंडू शेवटच्या षटकामध्ये रिव्हर्स खेळले. फटका तिथे चांगला आहे, कनेक्शन प्रॉपर आहे. चेंडू 6 धावांसाठी पाठवलाय. सिक्सर. थँक्यू. षटकार तर आलाय. धावपळकावर धावा 38 आहेत. अगदी आपण पाहू शकतात या विकेटवर बऱ्याच धावा बनवल्या जातात. गोलंदाजांचा गर्दन काळ ठरणारी विकेट आहे. मात्र सध्याच्या घडीला धावांसाठी संघर्ष करत असताना आपल्याला पाहायला मिळेल टीम जय बजरंग असोले क्रिकेट संघ. कारण कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं तर बऱ्याच संघांनी अगदी धावसंख्येचा उच्चांक गाठलाय आणि आजच्या दिवसामध्ये देखील 2 सामने झाले. तिथे देखील 2 संघांच्या माध्यमातून धावसंख्येचा उच्चांक गाठण्यात यश आलं. मात्र या मॅच मध्ये आता धावांसाठी संघर्ष पाहायला मिळतो टीम जय बजरंग असोले क्रिकेट संघ. शॉर्ट पिच चेंडू होता, फटका चांगला आहे, पुल केलाय आणि आता सक्सेसफुली गुल करत असताना स्क्वेअर लेगला भेदून चेंडू सीमा रेखा पार, मिळतील 6 धावा. षटकार. त्याच्यामध्ये धावपळक 44 आकड्यावर जाऊन पोहोचेल. ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो, विकेट चांगली आहे, पाटा विकेट आपल्याला पाहायला मिळते. मात्र कालच्या दिवसामध्ये कौतुक करावं लागेल बेस्ट ऑफ टेमगाव संघ. पहिल्या फेरीमध्ये खेळत असताना तब्बल 104 धावेंची पार्टनरशिप हर्षल आणि पवन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. एकही विकेट न गमावता तिथे 104 धावेंची वैयक्तिक पार्टनरशिप दोघांच्या माध्यमातून आपण पाहिली. आणि तो सामना आणि कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ राहिला बेस्ट ऑफ टेमगाव संघाचा. स्पर्धेच्या टॉप 5 मध्ये दाखल झाले. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पायांवर चेंडू आदळला, तत्काळ स्वतः निर्धाव चेंडू. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये फलंदाज आणि गोलंदाजामध्ये राहिलंय. एक चेंडू पहिल्या चेंडूवर षटकार नंतर डॉट,
नंतर परत एक षटकार आणि परत एक डॉट, म्हणजे एक तेरी तो एक मेरी असं समीकरण मैदानामध्ये रंगत असताना 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कशा प्रकारची कामगिरी असेल आता आपण पाहिलं तर वाईड लाईनचा चांगला उपयोग, भिगीट करण्याचा प्रयत्न होता फलंदाज परेशचा, परंतु हवं तसं टायमिंग जुळालं नाही. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही, त्यात कारणास्तव आता निर्धाव चेंडू येईल. चांगलं क्रिकेट, मैदानाच्या आतमध्ये धावपळ कव्हर धावा 44 या आकड्यावर जाऊन पोचेल. शेवटचा चेंडू आहे. अगदी धावांसाठी संघर्ष या मॅच मध्ये असोळे संघाचा पाहायला मिळतोय. रिव्हर्स खेळलेत, फटका तिथे चांगला होता, मात्र झेल देखील घेण्याचा प्रयत्न देखील चांगले, आणि त्यात कारणास्तव शेवटच्या चेंडूवर येईल एक सिंगल. 5 षटकांचा डाव समाप्त होत असताना धावपळकावर धावा. पहिल्या डावामध्ये टीम जय बजरंग असोले क्रिकेट संघ जाऊन पोहोचेल 3 गड्यांच्या मोबदल्यात 45 आणि 46 धावेंचं आव्हान असेल दुसऱ्या डावामध्ये टीम SR स्पोर्ट्स वडवली क्रिकेट संघाला. मयूर चव्हाण इथे उपस्थित राहिले या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी, त्यांचं देखील सहर्ष मनापासून स्वागत. त्यांना विनंती करतो की व्यासपीठावर स्थानापन्न व्हा आणि या स्पर्धेतील सामन्यांचा मनमुराद आनंद आपण लुटा. जसा खेळाचा पहिला डाव सुरू होईल तसं कॉम्बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन आणि इन्व्हाइट करूयात स्वप्नील पोटे सरांना. धन्यवाद. पाच षटकांचा खेळ पहिल्या सत्रामध्ये समाप्त झाला. 5 षटकामध्ये 45 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात आणि 46 धावांचं माफक आव्हान वडवली संघासमोर असेल.
धनाजी यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये होते. कोरावळे येथे देखील अशाच प्रकारचं क्षेत्ररक्षण करत असताना हाताला थोडीशी दुखापत झाली होती. साखरपुड्याच्या अगोदरच दुखापत झाली होती, त्यामुळे मैदान सोडला होता. मात्र आता साखरपुडा देखील झालाय आणि हाताची दुखापत देखील बरी झाली आणि आज पुन्हा एकदा संघासाठी मैदानामध्ये उतरलेत. वळूयात सामन्याकडे, जिथे दिनेश आणि मदनची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. ऑन साईक दिनेश असतील, नॉन साईक एंडला मदन असतील, वाईट चेंडू असेल. आहे सर, लक्ष आहे आमचा. वाईट चेंडूने संघाचं खातं उघडलं गेलं. धावफलक 1 वर पोहोचतंय आणि इथे काय घडतंय? बिग हिट, षटकार. दिनेशने षटकार खेळलाय. जसे मैदानामध्ये दाखल झाले, सामना त्वरित संपवण्याच्या नादामध्ये कुठेतरी मैदानामध्ये दाखल झालेत आणि पहिल्याच चेंडूवर आक्रमण केलं गेलं. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका, षटकार खेळला गेला दिनेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सलगचा दुसरा, सलगचा ब्लास्ट, षटकार 6. Hello, chick. सलगच्या 2 चेंडूंवर 2 मोठे प्रहार केले दिनेशच्या माध्यमातून. सलगचे 2 षटकार आलेत. टीव्हीएस बाईकची चावी कोणाची पडली असेल तर आमच्याकडे जमा झाली आहे, आम्हाला सापडली. कोणाची चावी जर का हरवली असेल तर आमच्याशी संपर्क करा आणि चावी घेऊन जा. 2 चेंडूंवर 2 षटकार खेळले गेले दिनेशच्या माध्यमातून. झटपट सुरुवात आणि काय फटका खेळला जातोय. स्क्वेअर ड्राईव्हचा अप्रतिम नजराना. चेंडू चालला सीमा रेषेपार. धावा मिळतील 4, कारण दिनेशच्या बॅट मधून आणखी एक प्रहार. हा येतोय गोजिरी चषक 2026 चा ब्रँडेड चौकार. गोलंदाजी मार्कवर सेहवाग, मात्र इथं वाघासारखी फलंदाजी करतोय दिनेश. वाघ डरकाळ्या फोडतोय. 3 चेंडूंवर 3 मोठे प्रहार. आक्रमक सुरुवात, आक्रमक पवित्रा. इथे पुन्हा एकदा अवांतर चेंडू होतोय. वाईट चेंडू होतोय. 18 धावा धावफलकावर. मात्र काय फटकेबाजी खरोखर दिनेश यांची. जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. 46 धावांचा माफक आव्हानाचा पाठलाग करत असताना कोणतीच दिरंगाई केली जात नाहीये. प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचवण्याचा इथे मानस घेऊन आलेत आणि तशाच प्रकारची फटकेबाजी इथे होतीये. सलगच्या 4थ्या चेंडूवर 4था ब्लास्ट, चौकार. चौकार आला आणि धावफलक फ्लाय झालाय. 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन स्कोर बोर्ड. इथे काय घडतंय? बॅटची कडा जरूर घेतली होती, मात्र त्या चेंडूवर देखील 1 धाव मिळतीये. 1 धावाली धावफलक जाऊन पोहोचलं 23 या आकड्यावर. 46 धावांचा पाठलाग करत असताना अर्ध धावफलक तर इथे गाठलंय. अर्धा टप्पा तर इथे गाठलाय. अजून अर्धा टप्पा गाठायचा आहे. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. मदनच्या बॅट मधून प्रहार. हा चेंडू पाहिलं जातोय. निश्चितपणाने सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार येतोय. 4 धावा येतोय.
म्हणजे सेहवाग चांगलाच मागणा ठरतोय. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकांती धावा धावफलकावर तब्बल 27 आणि गुरुच्या चेहऱ्यावर स्मित असते. धन्यवाद डीजे. जसं पहिलं षटक समाप्त झालं, गुरुच्या चेहऱ्यावर एक आपल्याला वेगळाच आनंद पाहायला मिळतोय. रोटो मास्टर गुरु मात्र आज नेहमीच बँजो मध्ये आपलं कलागुण दाखवत असतात. प्रेक्षकांचं, हळदीला आलेल्यांचं, सगळ्यांचं मनोरंजन करत असतात. आज मात्र जेव्हा गावचा संघ मैदानात उतरलाय तर टीम मध्ये जागा मिळवण्यासाठी पहिली गाडी त्यांनीच पकडली असेल. गुरु आमचे परम मित्र आहेत, ते देखील या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. वळूया सामन्याकडे. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकांती सेहवाग ठरतोय बराचसा महागडा. 27 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटकामध्ये अजय येत आहेत. अजय खोळांबे. अजयचा पहिला चेंडू आणि अजयचा पहिला चेंडू इथे फटका बसलाय. चेंडू हवे, चेंडू खाली 2 क्षेत्ररक्षक. चांगली कॉलिंग राहिली. झेल संपादित झाला. फलंदाज बाद. हार्ड हिटर फलंदाज दिनेश बॅक टू द पॅव्हिलियन. सर बॅग घेऊन जा ना. नवीन फलंदाज राहुल मैदानामध्ये दाखल होत आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. तर प्री माइंडेड फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. पहिल्याच चेंडूला तुम्ही सामोरं जाता आणि पहिल्याच चेंडूवर अशा प्रकारचे अडमतिडम फटके खेळण्याचा प्रयत्न. खऱ्या अर्थाने गोलंदाजाला याचा फायदा मिळतोय. खेळपट्टीचा अंदाज तुम्ही इतक्या सहजरित्या घेऊ शकत नाही, कारण गोलंदाज कमालीचा आहे. खेळपट्टीवर जर विचार केला तर 1-2 स्पॉट असे आहेत की तिथून चेंडू अचानक उसळी घेतो आणि फलंदाजांना अडचणींना सामोरं जायला लागतो. मात्र इथं चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी सध्या अजयची सुरू आहे. अजय खोळांबे. आसोळे संघासाठी नेहमीच आपण अजयला खेळताना पाहत असतो आणि नेहमीच अजयची कामगिरी कमालीची राहिली आहे. आज मात्र संघ थोडासा अडचणीमध्ये आहे, कारण 46 धावांचा पाठलाग करताय. 27 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च झाल्यात. या षटकामध्ये अजयची कामगिरी कमालीची राहिली तर रनआउटची संधी निर्माण झाली आहे. मात्र एक चोरटी धाव, चिकी सिंगल पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज इथे हा चेंडू देखील चांगला पाहायला मिळतोय. एका बाजूला गोलंदाजी कमालीची राहतीये ती अजय खोळांबेची. यानंतर होणारा सामना बरडपाडा आणि त्यांच्या अगन संघ असेल शिवशंभो स्पोर्ट्स कोळीवाडा नेवाळपाडा. तरी दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण लगेच या नाणेफेकीसाठी आपण लगेच नाणेफेक करणार आहोत. बरडपाडा संघाचे कर्णधार आणि शिवशंभो स्पोर्ट्स कोळीवाडा नेवाळपाडा संघाचे कर्णधार, दोन्ही संघांच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करायचे. मला वाटते शंकर आज उपस्थित आहेत. यानंतरच्या मॅच मध्ये ते देखील इन ऍक्शन असतील. शेवटच्या चेंडूवर काय आलं सर? 1 धाव. शेवटच्या चेंडूवर येणारी 1 धाव म्हणजे काय कमालीचं षटक राहिलंय. कारण या षटकामध्ये 1 विकेट घेत असताना अजयने धावा खर्ची केल्या केवळ आणि केवळ 2. म्हणजे
या 2 षटकांती धावा धावफलकावर लावल्या गेल्या आहेत. 29. धन्यवाद डीजे. वडवली संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती की डगआउट मध्ये बसून घ्या, खाली उतरू नका. आयोजक कमिटीकडून आम्हाला सूचना येत आहेत. बरडपाडा संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. शिवशंभू स्पोर्ट्स कोळीवाडा नेवाळपाडा संघाला विनंती आहे की लास्ट कॉल असेल तुमच्यासाठी. आयोजक कमिटीकडून आम्हाला वारंवार सूचना येत आहेत, नाणेफेकीसाठी यायचंय. खऱ्या अर्थाने इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं होतं, काही कारणास्तव आपण ते करू शकलो नाही. मात्र आता विनंती आहे की लगेच या. बरडपाडा संघाचे शंकर मला वाटतं इथे उपस्थित आहेत. नेवाळपाडा संघ आपण या. सामन्याला झाली सुरुवात. फटका चांगला पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरून उपस्थित आहे. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि परेश यांचं कलेक्शन जर का चांगलं राहिले असतं तर निश्चितपणाने इथं विकेटचं पतन होऊ शकत होतं. परेश स्कोर 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. परेश यांच्या षटकाची सुरुवात 2 धावांच्या मदतीने. सचिनजी चोरगे सरांना विनंती करतोय, MGCA चे सल्लागार आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. शिवशंभो स्पोर्ट्स कोळीवाडा नेवाळपाडा संघाचे मनोज बालके इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत इथे एका विकेटने होत आहे. यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. धन्यवाद डीजे. फलंदाज बाद झालेत. मदन. नाणेफेकीचा कौल केला जातोय. सचिन सर, सचिन सर, सचिन सर, सचिन सर, नाणेफेकीचा कौल इथे केला जातोय. मनोज भालके आणि शंकर इथे उपस्थित आहेत. फार दूरवर टॉस केलेला हा कॉइन आणि मला वाटतंय बरडपाडा संघ नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर मी विनंती करतो शिवशंभू स्पोर्ट्स कोळीवाडा नेवाळपाडाच्या सर्व खेळाडूंना की लगेच सज्ज राहायचंय. मनोज भालके आणि ऑल कंपनी मैदानामध्ये उत्तम दाखल होत आहेत. धावफलक झालंय 31 जिंकण्यासाठी अजून देखील 15 करायचे. 16 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज. उत्तमला उत्तम कामगिरी करावी लागेल. इथे काय घडतंय, जसे आले तसा मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र सेहवाग यांचं चांगलं जजमेंट आणि विकेटचं पतन. उत्तम आल्या पावली माघारी. गोल्डन डकची शिकार. धन्यवाद डीजे. पहिलं षटक जेव्हा समाप्त झालं असं वाटलं होतं कुठेतरी वडवली संघ एकतर्फी विजय मिळवते की काय, मात्र जसा दुसऱ्या षटकामध्ये अजय गोलंदाजीसाठी आला, असोळे संघाने या सामन्यामध्ये पुनरागमन करायला सुरुवात केली. अजयचं षटक चांगलं राहिलं, केवळ 2 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि जसा तिसऱ्या षटकामध्ये परेश गोलंदाजी मार्कवर आलाय, परेशने सलगच्या 2 चेंडूंवर 2 विकेट मिळवल्यात आणि वडवली संघाला कुठेतरी हादरे देण्याचं काम परेश करतोय. हॅट्रिक बॉल असेल, या स्पर्धेतील तिसरी हॅट्रिक होते का पाहूयात. परेश टू दिनेश, गणेश, धनेश, धनेश, धनेश यांना चकवणारा हा चेंडू. बॅटच्या आतली कडा जरूर घेतली होती. यष्टीरक्षकाचं कार्य तिथं चांगलं राहिलं. डॉट बॉल येतोय आणि आता कुठेतरी प्रत्येक निर्धाव चेंडू नंतर वडवली संघावर कुठेतरी दड पण येत आहे, कारण चांगली सुरुवात केली होती दिनेशने आणि त्यानंतर मात्र जे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत त्यांना चांगली कामगिरी बजावता आलेली नाहीये.
परेशचा चांगला चेंडू, परेश पुन्हा एकदा, आणि इथे कार्पेटच्या साहाय्याने केलेला फटका. मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, क्षेत्ररक्षण करतील, फेकी करतील. त्या दरम्यान एक धाव इथे धावून पूर्ण होतीये आणि एकाच धावेवर समाधानी राहावं लागतंय. निर्णायक षटक आहे, निर्णायक षटकामध्ये आतापर्यंत परेशची कामगिरी दर्जेदार राहिली आहे. सर एक बॉल अजून शिल्लक आहे, एक बॉल बाकी आहे अजून. 5 चेंडू झालेत आणि 5 मध्ये धावा खर्च केल्यात केवळ आणि केवळ 3. 2 विकेट देखील मिळवल्यात आणि तिसऱ्या षटकातील मला वाटतं हा शेवटचा चेंडू असेल. आणि इथे चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिड विकेट झोन मध्ये दूरवरून क्षेत्ररक्षक उपस्थित झालेत, क्षेत्ररक्षण करतात, फेकी करतात. तदरम्यान इथे एकच धाव धावून पूर्ण होतीये, एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. मात्र चांगलं षटक राहिलंय परेशचं देखील. केवळ आणि कवळ या षटकामध्ये धावा आल्या 4 आणि तब्बल 2 गडी बाद करण्यामध्ये परेशला देखील यश आलंय. 3 षटकांचा खेळ झाला, 3 षटकांती धावा धाव फलकावर 33. जिंकण्यासाठी अजून देखील 12 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज. समीकरण होतं 16 मध्ये 15, आता आलंय 12 मध्ये 13. म्हणजे अफलातून गोलंदाजी सध्याच्या घडीला आसोळेकरांची सुरू आहे आणि आसोळे संघाच्या सर्व खेळाडूंना असेल, प्रेक्षकांना असेल, कुठेतरी आता विश्वास निर्माण झाला असेल की होय आम्ही इथून देखील कमबॅक करू शकतो, आमचं कमबॅक होऊ शकतो आणि कमबॅक करण्यासाठीच आम्ही जाणले जातो. 12 मध्ये 13. अजय मला वाटते पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर असतील. दुसरं निर्णायक षटक चांगलं हाताळलं होतं, 2च धावा खर्ची केल्या होत्या आणि त्या अजयला सेकंड स्पेल मध्ये पुन्हा एकदा इन्व्हाइट केलंय, आमंत्रित केलंय, कारण संघाला गरज आहे. 12 मध्ये 13 बनवायचे आणि इथून पुढे जर काही इकॉनॉमिकल गोलंदाजी झाली तर निश्चितपणाने असोळे संघ या सामन्यामध्ये शिरकाव करताना आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र वडवली संघाच्या चेहऱ्यावर कुठेतरी निराशा असेल, चिंता असेल, कारण सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. 12 मध्ये 13 सोप्या जरी वाटत असल्या तरी 4 विकेट तुम्ही गमावल्यात आणि सलामीवीराच्या भूमिकेमध्ये गेलेले निर्णायक फलंदाज तुमचे बाद झालेत आणि इथून पुढे देखील कोण्या एका फलंदाजाला जबाबदारी घ्यावी लागेल, कारण 12 मध्ये 13 बनवाव्याच लागतील. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. अजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर असतील. अजयवर समस्त असोळेकरांची नजर असेल. चौथ्या षटकाला सुरुवात होईल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज राहुल आहे. चला असोळेकर थोडी घाई करा, वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करू नका, थोडं सहकार्य कमिटी देखील अपेक्षित करते, त्यामुळे थोडी घाई करा. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, चेंडू हवेमध्ये होता. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का, तर नाही, नकार दिलाय. एकच धाव येतीये, एक धाव आली, समीकरण बदललं. आता 11 मध्ये 12 करायचे. कोणता फलंदाज जबाबदारी घेईल, कोणता फलंदाज पुढाकार घेईल, एखादा मोठा फटका खेळतायत की एकेरी दुहेरीवरच अवलंबून राहतात, हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण सामना निर्णायक आहे. नॉकआउट पद्धतीचे हे सामने, जो संघ पराभूत होईल त्या संघाला परतीचा प्रवास करावा लागेल. इथे हा चेंडू चांगला राहिलाय, मात्र पंच आमच्याकडे वळतात, वाईट चेंडू असेल, अवांतर चेंडू असेल. येस, बॅटिंग साइड, बॉलिंग साइडने रिव्ह्यू घेतलाय वाईट साठी, आपण चेक करूयात.
येस, इट्स व्हाईट बॉल, व्हाईट चेंडू. आणि आता रिव्ह्यू नसणार आहे बॉलिंग करणाऱ्या साईडने. गमावलाय. समीकरण बदललं. 35 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. जिंकण्यासाठी अजून देखील 11 मध्ये 11. फटका चांगला पाहायला मिळतोय. पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत, परेश आहेत तिथे. क्षेत्ररक्षण झालं, फेकी करतील तदरम्यान एकच धाव इथे धावून पूर्ण होतीये. 10 मध्ये 10. एकेका धावाने सध्या वडवली संघ पुढे वाटचाल करतोय. आजच्या दिवसामध्ये वडवलीचे एकूण 3 संघ मैदानामध्ये उतरले होते. पहिल्या सामन्यामध्ये धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवणी संघाने विजय प्रस्थापित केला. दुसऱ्या सामन्यामध्ये SR स्पोर्ट्स वडवली मला वाटते पराभूत झाले. जय गावदेव संघ, जय गावदेव वडवली संघ पराभूत झाले. आणि आता SR स्पोर्ट्स वडवलीचं काय घडतंय हे पाहावं लागेल. मात्र इथे अवांतर धाव येते, दिलासादायक अवांतर धाव. वडवली संघाच्या खेळाडूंना खरंच दिलासा मिळेल या वाईडने, कारण मोठे फटके तर येत नाहीयेत आणि त्यांची मला वाटते गरज देखील नाहीये. कारण जशा प्रकारचा सामना आहे, आता सामना येऊन ठेपलाय. 10 मध्ये 9. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय आणि हा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर चालला सीमा पार. धावा मिळतील तब्बल 4. हा येतोय चौकार. धन्यवाद डीजे. समीकरण बदलतंय. समीकरण जर का विचार केला तर अजून देखील वडवली संघाला जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. 9 चेंडू 5 धावा. अजय, इथून पुढे विचार करावा लागेल. मात्र काय खऱ्या अर्थाने गोलंदाजीने देखील कमालीची राहिली होती वडवलीची. फलंदाजी करत असताना दिनेशने चांगली सुरुवात करून दिली आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत असताना आता इथे राहुल आणि धनेशने जबाबदारी उचलली आहे. रिस्क घेतली जात नाहीये. सेन्सिबल क्रिकेट. एकेरी दुहेरीला प्राधान्य दिलं जातंय. एक धाव आली. या अगोदरच्या चेंडूवर विचार केला तर चौकार आला होता, त्यानंतर एकेरी धाव येते. जिंकण्याचं समीकरण अजून देखील 4 धावांची गरज आहे. 8 मध्ये 4 बनवायचेत. 2 चेंडू अजून देखील या षटकातील शिल्लक आहेत. 8 चेंडू 4 धावांची गरज. बघूयात धनेश कशा प्रकारे कामगिरी करतात. इथे ब्लॉकल डिलिव्हरी होती आणि तो देखील चांगल्या पद्धतीने खेळून काढले तर डायरेक्ट हिटची संधी निर्माण झाली होते आणि ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये इथं वडवली संघाने विजय प्रस्थापित केला. अभिनंदन टीम SR स्पोर्ट्स वडवली. हार्ड लक असोळे. धन्यवाद डीजे. आताच झालेल्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने ज्या खेळाडूचा अष्टपैलू खेळ राहिला, ज्याने या डावाला आकार दिला, तो